करू शकतो असा पाहिजे. नंतर ॲप्लिकेबल, द इन्व्हेन्शन शुड बी युजफुल, दॅट इज इट शुड हॅव युटिलिटी, म्हणजे पण ती कसं पाहिजे, उपयोग पाहिजे त्याचा. इट शुड बी पॉसिबल टू मेक इन्व्हेन्शन ॲप्लिकेबल टू द इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी, आणि इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीला त्याचा जास्त उपयोग होणं आवश्यक आहे. नंतर नॉन पेटंटेबल इन्व्हेन्शन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे आपण बघितलं की हे क्रायटेरियाज आहेत. एखाद्या इन्व्हेंटरला पेटंट ग्रँट करताना हे क्रायटेरिया आहेत का त्याच्या शोधात हे बघितलं जातं. पण काही काही जे आहेत ते नॉन पेटंटेबल इन्व्हेन्शन आहे, म्हणजे त्या शोधाला तुम्हाला पेटंट राईट मिळतच नाही. ते कुठले आहेत बघा. देर आर सम प्रॉडक्ट्स and process which are not patentable in India. They are classified into two categories. एक, those which are not inventions, म्हणजे मुळात आपण इन्व्हेन्शनची जी डेफिनेशन बघितली त्यामध्ये ते मोडतच नाहीत, म्हणजे तो शोध म्हणून धरताच येणार, इन्व्हेन्शन म्हणून ते धरताच येणार नाही. ते दॅट इज नॉट विदिन द डेफिनेशन ऑफ द इन्व्हेन्शन, तर त्याला पेटंट राईट मिळण्याचा प्रश्न नाही, कारण पेटंट राईट हा इन्व्हेन्शन्सलाच ग्रँट केला जातो. नंतर इन्व्हेन्शन्स रिलेटिंग टू ॲटॉमिक एनर्जी, अणुस्फोट, अणुबॉम्ब, त्याच्या शोधाला मिळत नाही, पेटंट राईट मिळत नाही. नंतर इन्व्हेन्शन अगेन्स्ट नॅचरल लॉ म्हणजे आता समजा पाऊस पडतो, दर पावसाळ्यात पाऊस पडतो, हा नॅचरल लॉ झाला. आता आम्ही शोध असा लावला की पावसाळ्यात पाऊसच पडणार नाही, नॅचरल लॉच्या विरुद्ध तुम्ही शोध लावलात तर त्याला पेटंट मिळत नाही, कारण निसर्ग हा सगळ्यात मोठा इन्व्हेंटर आहे आपला, त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. मग असा शोध लावला की आता यावर्षी पावसाळ्यात पाऊस पडणार नाही, म्हणजे तुम्ही नॅचरल लॉला चॅलेंज करताय, तर त्याला पेटंट मिळू शकत नाही. की इंजुरियस टू ह्युमन्स, किंवा असा तुम्ही जो इन्व्हेन्शन केले ज्याच्यामुळं हार्मफुल आहे कुणाला, मानवाला, ॲनिमल्सना सुद्धा किंवा प्राण्यांना सुद्धा तो इंजुरियस असेल, नेचरला, निसर्गाला इंजुरियस असेल, और एन्व्हायरमेंटला, पर्यावरणाला धोकादायक होत असेल, तर हे जे इन्व्हेन्शन्स आहेत म्हणजे माणसाला, प्राण्याला, नंतर नेचरला आणि एन्व्हायरमेंटला जर ते इंजुरियस असतील तर त्याला पेटंट मिळत नाही. मियर डिस्कवरी ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल म्हणजे काय सांगा, जे ऑलरेडी सायंटिफिक प्रिन्सिपल आहेच तोच जर तुम्ही शोध लावला, म्हणजे जे आहेच ते तत्वच आहे सायन्समधलं, ते जर तुम्ही शोध म्हणून लावलात तर दॅट इज नॉट पेटंटेबल. नंतर ओनली डिस्कवरी ऑफ थिंग टेकिंग प्लेस इन नेचर, जे निसर्गात घडतं, म्हटलं हां पाऊस असा पडतो, पण ते निसर्गात घडतंच आहे, त्यामुळे पावसाचा शोध लावला, उन्हाचा शोध लावला, त्याला पेटंट मिळत नाही, कारण ते निसर्गामध्ये ती प्रोसेस सुरूच आहे ऑलरेडी. सो त्यामुळं मियर डिस्कवरी ऑफ न्यू फॉर्म ऑफ नोन सबस्टन्स, किंवा जे आहे माहीतच आहे सगळ्यांना त्याचाच तुम्ही शोध लावला तर त्याला पेटंट मिळत नाही. सो सेक्शन 4 लेट डाऊन दॅट इन्व्हेन्शन्स रिलेटिंग टू ॲटॉमिक एनर्जी आर नॉट पेटंटेबल, त्याला मात्र पेटंट मिळत नाही. तर त्यामुळं जर आता पेटंट ॲप्लिकेशन करताना व्हॉट आर द टाईप्स ऑफ पेटंट ॲप्लिकेशन्स कुठले कुठले, ऑर्डिनरी ॲप्लिकेशन, कन्व्हेन्शन ॲप्लिकेशन, PCT इंटरनॅशनल ॲप्लिकेशन, PCT नॅशनल फेज ॲप्लिकेशन, पेटंट ॲडिशन ॲप्लिकेशन, डिव्हिजनल ॲप्लिकेशन, असे वेगळे वेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. आता परत याच्यामध्ये डिटेल प्रोसिजर दिलेली आहे. तर ॲक्च्युली आपल्याला तर पेटंटची प्रोसिजर काय आपल्याला आवश्यक नाही आहे खरं म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये ते काही मेन्शन केलेलं नाही आहे. तर ते आपण फक्त थोडक्यात एवढंच बघू की ॲप्लिकेशन फॉर पेटंट इन द प्रिस्क्राईब फॉर्म हॅज टू बी फाईल्ड इन द ॲप्रोप्रिएट पेटंट ऑफिस, तिथं द्यायचा. नंतर एक्झामिनर्स ऑफ पेटंट स्क्रुटिनाइज द ॲप्लिकेशन, म्हणजे छाननी करतात त्याचे, accompanied by specification. After examination, the patent office may raise objection. Once the applicant convinces the controller of patents, he will put the specification of the official gazette. If there is no controversy on its acceptable, patent shall be granted. तर ह्या बाकीच्या ज्या म्हणजे हे आपल्याला ॲक्च्युली पेटंटचं प्रोसिजर नाही आहे आपल्या सिलेबसमध्ये, पण हे आता आपल्या ह्याच्यात आहे, तुम्ही ब्रॉडली तेवढं बघून ठेवा म्हणजे क्युरिओसिटी म्हणून. तर फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन आहे, नंतर फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन आहे, प्रायोरिटी डेट, प्लेस ऑफ फायलिंग, डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड, असं एवढंच आहे. तर हे काय आपल्याला फार डिटेल घ्यायची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे.
तर त्यामुळे ही प्रोसिजर तुम्ही फार फोकस करा, पण क्युरियोसिटी म्हणून एकदा वाचून ठेवलं तरी चालेल, किंवा आपल्याला नंतर काही टाईम मिळाला तर आपण डिटेल परत घेऊ. पण विथ दिस तर आपलं आता काय म्हणजे आज काय डिस्कशन झालं आपलं, तर आपण पेटंट राईट बघितला आणि ट्रेडमार्क ॲक्ट बघितला. तर आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय हे करायचं आहे, तर कॉपीराईट ॲक्ट जो आपल्याला डिटेलमध्ये आहे सगळा कॉपीराईट आहे, आणि इंडस्ट्रियल डिझाईन आणि ट्रेड सिक्रेट्स, असं झालं की आपला हा जो पहिला पॉईंट आहे ह्या मॉड्यूलमधला तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करू. सो विथ दिस, गुड डे.